एकदा गंमत अशी झाली, यज्ञवाल्क्य ऋषींचा मंडप भरलेला आहे, ज्या ठिकाणी सभा भरलेली आणि सभेमध्ये संत महंत ऋषी देव गंधर्व यक्ष किन्नर वानर सर्व मंडळी आलेली आहेत. जगामधली सर्व साधू संन्यासी बैरागी मंडळी त्या ठिकाणी आलेली आहेत आणि यज्ञवाल्क्य ऋषींना प्रश्न विचारला, या जगातील सर्वात श्रेष्ठ ऋषी कोण? ऐका, जनकाचं चरित्र थोडक्यामध्ये मी आपल्याला सांगतोय. आणि जनक राजाचं नाव जसं यज्ञवाल्क्य ऋषींनी घेतलं तशा सगळ्या साधूंनी मनातल्या मनामध्ये जनक राजाचं आणि यज्ञवाल्क्य ऋषीचा धिक्कार करायला लागले. बघा हे महाराज मंडळी, ज्यांनी सप्ताह ठेवलाय त्याचंच गुणगान गातात का नाही? हा, काय लागतंय बोलायला? आम्ही इकडं लंगुटे आवळू आवळू बेजार भगवे वस्त्र नेसलेत आणि तरी सुद्धा जनक राजा म्हणे सगळ्यात मोठा ऋषी, सोन्याच्या सिंहासनावरती बसलाय, एवढी मौल्यवान दागिनं घातलेली आहेत, आयुष आरामामध्ये राज्य करतोय. साधूची लक्षणं काय आहेत? जय पराजय, शत्रू मित्र, सुख दुःख, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये जो समान राहतो ना, तो साधू आहे. जनकाचं नाव घोषित केल्याबरोबर ते ऋषी मुनींनी यज्ञवाल्क्य ऋषींना सांगितलं, हे काय मान्य नाही आम्हाला. तुम्ही राजा असला म्हणून त्याचं गुणगान गा, मान्य आहे, राजा म्हणा महाराज म्हणा सगळं मान्य आहे, पण सगळ्यातला श्रेष्ठ ऋषी तो कसा? परंतु गंमत अशी झाली, यज्ञवाल्क्य ऋषींनी त्या प्रश्नाला थोडीशी बगल दिली, कथा पुढे सुरू केली. त्यांच्या मनात त्यांना माहिती होतं सगळे सिद्ध ऋषी महंत आपल्यावरती नाराज आहेत. पण गंमत अशी झाली, थोड्या वेळानं बातमी आली, जनकाच्या नगरीला आग लागलेली आहे. आग लागलेली बातमी जशी आली तशी गावामधली जेवढी माणसं कीर्तनाला कथेला बसलेली होती तेवढी सगळी पळाली. कुणाला वाटलं आपल्या घराकडे येते का काय, आपल्या गल्लीकडे येते का काय, आणि असं म्हणून सगळी लोक मागच्या मागं पळाली. पळायला लागल्यानंतर गावातला एकही माणूस शिल्लक राहिला नाही. थोड्या वेळाने लक्षात आलं की आता गावातला माणूस नाही म्हटल्याबरोबर मग साधू मणी वगैरे त्या ठिकाणी राहिलेले आहेत, ते निवांत होते. परंतु दुसरी बातमी आली, त्या दुसऱ्या बातमीमध्ये सांगितलं साधू निवासाला सुद्धा आग लागलेली आहे. आगीचा भडका वाढला, वाढत वाढत साधू निवासापर्यंत गेला. आता ही बातमी जशी साधूंना कळाली तसे सगळे साधू विचार करायला लागले, अरे काय खरं नाही, इथं बसून काय होणार आहे, चला पटकन आपल्या आपल्या झोपड्या वाचवा. आता झोपड्या कुणाच्या होत्या? जनकाच्याच, त्यानंच बांधून दिलेल्या. बरं, या साधूंच्या झोपड्यामध्ये असतं तरी काय? पण ज्याला त्याला वाटायला लागलं आपलं उपरणं जळल की काय, आपली लुंगी जळल की काय, आपली झोळी जळेल की काय, आणि सगळे साधू सुद्धा त्या दिशेने निघून गेले. पण गंमत ऐका, करता 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 आग लागत 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 कथा मंडपामध्ये आली. कथा मंडप सुद्धा जळू लागला. कथा मंडप जळत 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 ती आग व्यासपीठाकडे आली. व्यासपीठावरती बसलेला जनक राजा अजूनही हल्ला नव्हता. आश्चर्य शास्त्र असं सांगतं, जनकाची अर्धी मांडी जळाली तरी सुद्धा जनक कथेमधून बाजूला गेला नाही. आणि म्हणून यज्ञवाल्क्य ऋषी म्हणाले, या जगातला सर्वात श्रेष्ठ साधू, श्रेष्ठ ऋषी म्हणजे जनक आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. कथेचा तिसरा दिवस. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन जुम्भावे. आशा मनशा सब घट व्यापी, कोई महल नहीं सुनारे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. ज्याच्याकडे पाहावं तो दुःखी आहे. म्हणून समर्थांनी प्रश्न विचारला, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूच शोधून पाहे. म्हणून एक गोष्ट सांगू का, आम्हाला सगळ्यांना सुख घ्यायचं आहे, मान्य आहे. जन्माला आलेला लहान बालक
रडताना सुद्धा त्याची अपेक्षा असते की माझ्या आईनं मला जवळ घ्यावं, दुग्धपान करावं, म्हणजे मी सुखी होईन. जे जन्माला आलेलं बाळ आहे तेव्हापासून ते मरेपर्यंत मरणासन्न अवस्थेमध्ये मृत्यूशय्येवरती पडलेल्या म्हाताऱ्याला विचारा, तुझी तडफड कशासाठी आहे? त्याची सुद्धा धावपळ, त्याची सुद्धा तळमळ फक्त आणि फक्त सुखासाठी आहे. मजलागी दुःख भावे, ऐसा कोणी भावे ना जीवे. सुखी सगळ्यांना व्हायचंय. सुख प्राप्त करण्यासाठी आपण वरती 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 चाललो आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही जेवढे वरती जातोय ना, परंतु वरती गेल्यानंतर आमच्या लक्षात येतं एवढं वरती गेलो, परंतु सुखाचा मात्र विचार केला नाही. कारण राम नामाची चावी मात्र आमच्या जवळ नाही. 3 मित्र, जिवलग मित्र, त्यातला एक मोठा श्रीमंत, आणि फिरायला गेले. नाताळच्या सुट्ट्या होत्या. कॉलेजमधून फिरायला गेल्यानंतर एका ठिकाणी मुंबईमध्ये चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये रूम घेतली. VIP सूट 18व्या मजल्यावरती घेतला आणि बॅगा वगैरे ठेवून फिरण्यासाठी बाहेर गेले. फिरून संध्याकाळी थकून भागून घरी आले. घरी रूम वरती आल्यानंतर हॉटेलच्या पार्किंग मध्ये आले. रिसेप्शन वाल्यावरती तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की लाईट नाहीये, लिफ्ट बंद आहे. आता 18 मजलेवरती चढून जाणं काही सोपं आहे का? पण तीनही मित्र म्हणाले आता पर्याय नाही, वाट किती वेळ बघायची? तो म्हटला 1 तास तरी लागेल, 1 तासभर आपण थांबून काय करणार, चला आपण निघूयात. चालत 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 निघाले. परंतु आता एवढ्या उंच जायचं म्हटल्यानंतर शहरामध्ये राहणारी मुलं, पण त्यांच्यामध्ये एक जण हुशार होता. तो म्हटला हे बघा, आपल्याला असं काही वेळ आपला जाणार नाही, परंतु एक मात्र खरं आहे, आपण जरा काहीतरी छान छान गोष्टी सांगत राहू, आपल्या जीवनातले काही सुंदर उदाहरणं किस्से सांगू, म्हणजे आपला वेळ जाईल. चर्चा करत 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 निघाले. पहिला होता गोष्ट सांगायला हुशार होता, त्याने गोष्ट सांगायला सुरुवात केली. एवढ्या लांब गोष्ट सांगितली, अगदी 10व्या मजल्यापर्यंत त्याची गोष्ट चालली. दुसरा होता, त्याने गोष्ट सांगायला सुरुवात केली. थांबत थांबत थकत थकत 17व्या मजल्यापर्यंत त्याची गोष्ट चालली. अजूनही गोष्ट काही संपली नव्हती. पण तिसरा होता, तो म्हटला अरे मला एक तरी गोष्ट सांगू द्या. तो म्हटला नाही, आता ही माझी गोष्ट मी पूर्णच करणार. 18व्या मजल्यावरती गेले. कसे बसी आता घरात रूम मध्ये जाणार, तेवढ्यामध्ये तिसरा मित्र म्हटला मला एकच गोष्ट सांगायची, एकाच वाक्याची आहे, जरा ऐकून तर घ्याल का? अरे सांग रे बाबा पटकन, आता पाय दुखायला लागलेत, आतमध्ये जायचंय, कधी एकदा बेडवरती अंग टाकतोय असं झालं, पटकन सांग. आणि तो तिसरा मित्र म्हटला माझी गोष्ट एकाच शब्दाची आहे. म्हणजे सांगा ना, लवकर सांग. म्हटलं आपण आलोय 18 मजले चढून वरती, पण रूमची चावी गाडीमध्ये राहिलेली आहे. आम्ही असे मजलेच्या मजले वरती चढत जातोय, परंतु सुखाची चावी मात्र आमच्या जवळ नाही. आणि म्हणून ही सुखाची चावी म्हणजे रामकथा आहे. भगवान रामाचं स्मरण आहे, रामाचं चिंतन आहे, कीर्तन आहे. एरवी दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे महाराजा सुखी, महाराजा कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे चतुरानन सुखी, चतुरानन कहे सुख विष्णु को भारी, तुलसीदास विचार करे, हरि भजन बिना सब जन दुखी. तुलसीदास महाराज सांगतात दीन कहे धनवान सुखी. गरीबाला वाटतं आपल्यासारखं दुःख जगामध्ये दुसऱ्या कुणाला नाही. काही उपयोग आहे आपल्या जीवनामध्ये, ज्याच्याकडे पैसा नाही त्यानं जगू नये, गरीबाला वाटतं. काही खरं नाही. पण ज्याच्याजवळ श्रीमंत आहे ना, ज्याच्याजवळ धन आहे, ज्याच्याजवळ दौलत आहे ना, त्याच्याकडे काहीतरी सुख असेल.
दीन कहे धनवान सुखी. एक वेळ जेवणाची पोटाची चिंता असते, पण चिंता कोणाला नसते महाराज. गरीब असतो तेव्हा पोटाची चिंता असते, थोडा श्रीमंत झाला की पोटाची चिंता सुटते, पण सुटलेल्या पोटाची चिंता सुरू होते. समजने वालों को इशारा काफी. मग इकडचा डाएट प्लॅन, तिकडचा डाएट प्लॅन. आमच्या पुण्यात तर 4 जर महिला एकत्र असतील ना, तर त्यांचा पहिला प्रश्न असतो, कोणता डाएट प्लॅन फॉलो करताय? सकाळी काय घेताय, संध्याकाळी काय घेताय, तोळ्यावरती किती तोळे भात खाताय, तोळ्यावरती मोजून खावं लागतं महाराज. पण दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी. राजाला वाटतं अरे माझ्याकडे कशाचं आहे, राजा कहे महाराजा सुखी, महाराजा कहे सुख इंद्र को भारी. इंद्र कहे चतुरानन सुखी, चतुरानन कहे सुख विष्णू को भारी. सगळ्यांना वाटतं माझ्यापेक्षा तो सुखी असेल, माझ्यापेक्षा त्याला बरं असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घरोघरी मातीच्या चुली. जिकडे जाल तिकडे प्रत्येकाची सुख दुःख ठरलेली आहेत. माझे गुरुजी महंत शास्त्री महाराज सांगतात, आपल्यापेक्षा गरिबांची दुःख फार मोठी असतात. फक्त एवढंच आहे की त्यांच्या घराला ऑल कंपाऊंड मोठं असल्यामुळं श्रीमंतांच्या दुःख रडण्याचा आवाज बाहेर येत नाही. पण ज्याचं दुःख हे त्याला त्याचं माहिती. जयांगी मोठेपण तया यातना कठीण, लहानपण देगा देवा मुंगी साखरे तारवा. ज्याला ज्याला वाटतं सुखी व्हावं त्याने काय करावं, आपल्या कामामध्ये श्रीरामाचा आधार ठेवावा. कारण तो कसा आहे, आम्ही जे जे काम करू त्या त्या कामामध्ये आम्ही जर त्याचं स्मरण केलं तर त्या कामामध्ये तो आम्हाला मदत करण्यासाठी, तो आमच्या कामासाठी उभा राहतो. उच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखो निया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. आणि म्हणून तो राम मागे पुढे उभा राहतो. कुणाच्या मागे पुढे उभा राहिला, ज्या ज्या कार्यामध्ये भगवंताचं स्मरण असेल त्या त्या कार्यामध्ये देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. आणि म्हणून भजन असावं. इकडे रामकथा यासाठी आहे, भगवान श्रीरामांचं पवित्र स्मरण असावं. काल आपण पाहिलं की प्रत्यक्ष सीता स्वयंवर या ठिकाणी झालेला आहे. 4ही राजकुमारांचं वचिष्ठ शुक्राचार्य गुरूंच्या अनुमतीनं राजा जनकाच्या नगरीमध्ये दशरथ सुपुत्र भरत शत्रुघ्न राम लक्ष्मण यांचाही असणारा विवाह झालेला आहे. आणि विवाह झाल्यानंतर भगवान श्री रामचंद्रांच्या समवेत या 4ही सुकन्या निघालेल्या आहेत. अत्यंत मंगलमय अशा मिथिला नगरीमध्ये भगवान श्री रामचंद्रांचा लक्ष्मण भरत शत्रुघ्नाचा विवाह झालेला आहे. जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. भगवंतानं शिवधनुष्य तोडून त्या ठिकाणी रामचंद्रांच्या माध्यमातून माता जानकी आदिशक्तीचं आणि रामाचं मिलन झालं. आकाशाचं आणि पृथ्वी मातेचं लग्न त्या ठिकाणी झालेलं आहे. सर्वकडे आनंद आनंद आहे. देवाचं स्वरूप पाहून जो तो मिथिला नगरीमधला जनकाच्या नगरीतला प्रत्येक जण आनंद उत्सव करत आहे. ज्याच्या त्याच्या मुखामध्ये राम सीतेचं वर्णन आहे. काल आपण पाहिलं जेव्हा जेव्हा ही राम सीता इकडे येत होती तेव्हा बहुतेक सगळी मंडळी फोटो काढण्यातच मग्न होती. राम सीताही तशाच झाल्या होत्या. आणि असा हा शुभविवाह सोहळा मिथिला नगरीमध्ये संपन्न झाला. जिकडे तिकडे रामाच्या स्वरूपाचं वर्णन आहे. राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस सकुमार मदनाचा पुतळा. विशशी कळा
शशी कळा लोपलिया राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार भगवान श्री रामचंद्रांचं दर्शन घेऊन मिथिला नगरी मधला प्रत्येक असणारा नर नारी आबाल वृद्ध आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हाच भाव आहे, सीतेचं भाग्य की साक्षात श्री रामचंद्र आमच्या सीतेला पती म्हणून लाभले आहेत. काय ते वर्णन? कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी, रुळे माळ कंठी, वैजयंती राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा दृष्ट लागावी अशी राजस सकुमार मदनाचा पुतळा असणारा भगवान श्री रामचंद्र या रामचंद्रांचं मिथिलेमध्ये जनकाच्या नगरीमध्ये स्वागत होत आहे. सकळ ही तुम्ही वागे केसवा, सकळ ही तुम्ही वागे केसवा, तुका म्हणे जीवा धीर नाही, तुका म्हणे जीवा धीर नाही, राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा. मिथिला नगरीमध्ये अयोध्येमध्ये आलेल्या सर्व वाराडींचं मराठ्यांचं स्वागत त्या ठिकाणी पाहुणचार सुरू आहे. सर्वकडे आनंदी आनंद आहे. राजा जनकाच्या मनामध्ये हर्ष उल्हास आहे. 2 दिवस मिथिला नगरीमध्ये ही सगळी मंडळी राहिली, परंतु पुढेही बहुत करणे आहे. पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी जायचा आहे. मिथिला नगरीमधला आनंद उत्सव ती जनकाची नगरी आहे, सामान्य नाही महाराज. त्या मिथिला नगरीमध्ये भगवान श्रीराम, दशरथ, कैकेयी, सुमित्रा, कौसल्या आपल्या 3ही माता आणि या ठिकाणी आनंद उत्सव सुरू आहे. 3रा दिवस उजाडला आणि 3ऱ्या दिवशी मात्र आता सर्वांच्या मनामध्ये हुरहुर लागून राहिलेली आहे. कारण निसर्ग नियमानुसार आज सीतेला जनकाच्या नगरीमधून दशरथाच्या नगरीमध्ये जावं लागणार आहे. नाती चरामी नाती चरामी म्हणून जेव्हा कन्यादान होतं त्या क्षणालाच ज्यानं आयुष्यभर ज्यानं आपल्या हाताचा पाळणा करून ज्या मुलीला वाढवलेलं असतं त्या मायबापांचा हा जीवनातील अत्यंत हृद्य प्रसंग आहे. आज या दिवशी आपल्या 4ही मुली सासरी नांदायला निघून जाणार आहेत आणि जनकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आहे. जनक राजा म्हणजे सामान्य नाही. जनकाच्या नगरीमध्ये महान महान तपस्वी साधू संन्यास्यांना सुद्धा आपल्या संन्यास्यत्वाची आणि साधुत्वाची परीक्षा घेण्यासाठी यावं लागायचं. असा जनक राजा
शुकाचार्यांना सुद्धा ज्यांनी परीक्षा घेण्यासाठी व्यासांनी सुद्धा ज्या आपल्या पुत्र शुकाचार्यांना ज्यांच्याकडे पाठवलं तो जनक राजा आहे. आणि त्या जनकाच्या वृत्तीचं वर्णन करत असताना शास्त्र असं सांगतं की जनक हा राजर्षी होता, निस्ता राजा नाही तर राजा ऋषी होता. आणि म्हणून जनकाची परंपरा ही मोठी आहे. राजा जनक आपल्या सीतेला, आपल्या प्रिय पुत्रीला आणि आपल्या तीनही कन्यांना त्या ठिकाणी नगरातून बाहेर जाईपर्यंत अश्व सजवलेले आहेत. रथामध्ये आपल्या मुलींसहित प्रत्येक रथामध्ये जावयांना बसून 4 रथ सजवलेले आहेत. जनक स्वतः आज आपल्या मुलीच्या रथावरती सारथी म्हणून बसलेला आहे. सीतेच्या रथाची दोरी हातामध्ये घेऊन जनक राजा मिथिला नगरीच्या संपूर्ण नगरामध्ये आपल्या मुलीला घेऊन हक्काची, स्वातंत्र्याची शेवटची प्रभात फेरी प्रदक्षिणा करत आहे. आणि राजा जनकाच्या मनामध्ये प्रश्न आहे. काय होतं बघा, अशा वेळी आपल्या संपूर्ण जीवनाचा परामर्श डोळ्यासमोर उभा राहतो. आपली लाडकी लेक जेव्हा नांदायला निघते तेव्हा आईच्या मनामध्ये, वडिलांच्या मनामध्ये काय अवस्था होत असेल. परंतु हा त्याग असतो. क्षणार्धामध्ये आपलं घर, आपलं नाव, आपलं वडील, आपले भाऊ, आपली बहीण या सगळ्यांना सोडून ती नांदायला निघत असते. संपूर्ण मिथिला नगरी सीतेच्या जाण्यानं, विरहानं दुःख, शोक करत आहे. झाडं, वेली, लता, तरू सुद्धा सीतेच्या मिथिला नगरी सोडून जाताना गहिवरून येत आहेत. मोठीच्या मोठी झाडं त्या जंगलाच्या वाटेवरती, त्या नगराच्या वाटेवरती सीतेच्या दृष्टीनं आडवी पडत आहेत. मयूरादी पक्षी सुद्धा नाचणं विसरून जात आहेत. आणि सीता आपल्या स्वकीयांच्या, आपल्या चुलतीच्या गळ्यामध्ये पडून, आपल्या भावंडांच्या गळ्यामध्ये पडून रडत आहे. अतिशय विदारक असणारं हे दृश्य आपल्या डोळ्यासमोर आलं तरी लक्षात येतं. जनकाने पाहिलं. आयुष्यभर एक शब्द सुद्धा जिने माझा खाली पडू दिला नाही ती सीता. वडिलांची सर्वात मोठी काळजी म्हणजे मुलगी असते. पोटी पोरग असावं मान्य आहे, परंतु एक तरी मुलगी आपल्या घरामध्ये असावी, कारण मुलगी ही सुखाची खाण आहे. प्रेमाचं स्वरूप म्हणजे कन्या आहे. आणि ज्याला ज्याला कन्या आहे ना, तो सगळ्या जगातला सर्वात मोठा भाग्यवान आहे. आम्ही कार्यक्रमाला जातो, इकडे तिकडे कुठेही फिरत असतो. कोण विचारतं हो, पोरग असलं तर पोरग म्हणतंय पप्पा खेळायला आणा, सायकल आणा, खाऊ आणा. पण पोरीला विचारलं ना तर पोरी पहिली विचारते, पप्पा तुम्ही पहिले सुखरूप घरी या, मला दुसरं काही नको. काय पाहिजे बाळा? काही नको. काय असते मुलीची भावना? कधी फोन केला ना बाहेर असल्यावरती पहिली पोरगी विचारते, पप्पा जेवलाय तुम्ही? आईनंतर दुसरं प्रेम करणारं जगात दुसरं कोणी नाही, ती फक्त मुलगी आहे. निस्वार्थी प्रेम बापाचं. मी सुद्धा इथं कथेवरती बसतो, पण आमची सगळी स्वरा ही सगळं भरत असते. छोटी आहे पण लिहून देते मला, आज तुम्हाला काय बोलायचंय. तिला माहिती आहे बाबांकडे गडबड असते, अभ्यासाला काय चिंतन करायचंय काय. गाडीमध्ये येताना सुद्धा इथपर्यंत दोहे तात्या सगळे लिहून काढलेले असतात तिनं. हे म्हणा तुम्ही, आज हे बोला. भाग्य आहे या गोष्टीचं. मलाही खूप आनंद वाटतो अशा कन्या आपल्याला मिळाल्या. आणि बघा, बापाची इज्जत जाऊ नये याच्यासाठी पोरगी आटोनाट प्रयत्न करते. घरामध्ये पाहुणे यावे, पाहुणे आल्यानंतर
घरातलं दूध संपलेलं असावं. पोराला सांगितलं ना, बाळा दूध घेऊन ये, ते सगळ्या पाहुण्यांच्या समोरनच जाणार, समोरनच घेऊन येणार वाजवीत. एखादा 10 रुपयाचा ठोकळा त्याच्याकडे दिला की तेच तांब्यामध्ये घालून टना वाजवीत घेऊन जाते, घंटी वाजवल्यासारखं, आणि ती घेऊन येते. पण पोरीला सांगा, ती पोरगी गपचूप पिशवीमध्ये घालून मागच्या दाराने येणार, बैठकीमधून येणार नाही. की माझ्या बापाची इज्जत जाईल की याच्या घरात दूध नाही म्हणून. हे प्रेम पोरीचं असतं. आणि म्हणून घरामध्ये एक तरी मुलगी असावी, एक तरी मुलगी असावी. चैतन्य घरामध्ये निर्माण होतं. सीतेचं संपूर्ण जीवन जनकाच्या डोळ्यासमोरनं जाऊ लागलं. तात्या जनक राजा सामान्य नव्हता. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये राजांना ऋषी म्हणावं ही पदवी त्या जनक राजांपासून पुढे सुरू झाली. म्हणून छत्रपतींना सुद्धा आम्ही श्रीमान योगी म्हणतो, राजर्षी शाहू महाराज म्हणतो. त्याचं कारण सांगतो. यज्ञवाल्के ऋषींनी ठरवलं की या जगामध्ये आज संपूर्ण राष्ट्र आहे. आणि मग विवाह सुरू झाला, संपन्न झाला. आता मुलगी नांदायला निघालेली आहे. आणि जनकाच्या डोळ्यासमोर आपल्या मुलीचं संपूर्ण बालपण चित्रपटासारखं पुढं येऊ लागलं. आणि जनक राजा, जो कधीही वृत्तीवरती न येणारा जनक, ज्याच्याकडे साधू महंतांनी सुद्धा लोटांगण घालावा असा जनक, ज्याच्याकडे विदेही असणाऱ्या शुकाचार्यांनी सुद्धा आपल्या स्वामित्वाची, आपल्या साधन्यात्वाची, आपल्या साधुत्वाची परीक्षा द्यावी असा जनक. परंतु तो जनक, रथाची दोरी हातामध्ये घेऊन सारथी बनलेला जनक, आपल्या उपरण्यानं डोळे पुसत 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 आपल्या मुलीला निरोप देतोय. दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, दाटून कंठ येतो. दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जा आपुल्या घरी, जा लाडके सुखाने, दाटून कंठ येतो. जनक राजाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. सीतेची आई हंबरडा फोडून वासरासारखी रडत आहे. ज्या मुलीनं जीवनभर आपली सेवा केली, शब्दाच्या बाहेर कधी आपल्या आज्ञा कधी केली नाही, ती सीता आज नांदायला जातीये. दुःख आहे. आणि जनकाला हे सर्व चित्र आठवत आहे. आजचा जनक डोळ्यामध्ये अश्रू आहे. हातात बाळ पोथी, ओठात बाळ भाष, रमलो तुझ्या समेमी, गिरवीत श्री गणेशा, वळवून अक्षरा केले तुला शहाणे, जातो सुखावणी मी त्या गोड आठवणी, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने, दाटून कंठ येतो. बोलात बोबडीच्या संगीत जागवी,
संगीत जागविले लयताल सूरलेणी सहजीच लेव विले एक एक सूर यावा नाहून अमृताने जा आपुल्या घरी तू लाडके सुखाने दाटून कंठ येतो. जनक राजा भारावून गेलाय. सर्व मिथिला नगरी रडत आहे आणि अशा अवस्थेमध्ये माता सीता मिथिला नगरी सोडून गेलेली आहे. मला या ठिकाणी एक बारकावा अत्यंत आदरपूर्वक सांगायचा आहे. रामकृष्ण महाराज, आजकाल परिस्थिती अशी आहे, ती तेव्हाही होती. पद आणि मद या दोन गोष्टी फार जवळच्या असतात. एकदा गंमत अशी झाली, यज्ञवाल्क्य ऋषींचा मंडप भरलेला आहे, ज्या ठिकाणी सभा भरलेली आणि सभेमध्ये या जगातला सर्वात श्रेष्ठ ऋषी कोण म्हणून जनक राजाचं नाव यज्ञवाल्क्य ऋषींनी जाहीर केलं. जनकाच्या नगरीमध्ये सभा आहे, असाच कीर्तन महोत्सव भरलेला असावा आणि अशाच कीर्तन महोत्सवामध्ये असे अनेक मंडळी आलेली असावी. सभाच्या सभा भरलेली आहे. संत महंत ऋषी देव गंधर्व यक्ष किन्नर वानर सर्व मंडळी आलेली आहेत. जगामधली सर्व साधू संन्यासी बैरागी मंडळी त्या ठिकाणी आलेली आहेत. आणि यज्ञवाल्क्य ऋषींना प्रश्न विचारला, या जगातील सर्वात श्रेष्ठ ऋषी कोण? ऐका, जनकाचं चरित्र थोडक्यामध्ये मी आपल्याला सांगतोय. आणि जनक राजाचं नाव जसं यज्ञवाल्क्य ऋषींनी घेतलं, तशा सगळ्या साधूंनी मनातल्या मनामध्ये जनक राजाचं आणि यज्ञवाल्क्य ऋषीचा धिक्कार करायला लागले. बघा, हे महाराज मंडळी, ज्यांनी सप्ताह ठेवलाय त्याचंच गुणगान गातात का नाही? हा, काय लागतंय बोलायला? आम्ही इकडं लंगुटे आवळू आवळू बेजार भगवे वस्त्र नेसलेत आणि तरी सुद्धा जनक राजा म्हणे सगळ्यात मोठा ऋषी, सिंहासवरती सोन्याच्या सिंहासनावरती बसलाय, एवढी मौल्यवान दागिनं घातलेली आहेत, आयुष आरामामध्ये राज्य करतोय. परंतु मी एक वाक्य सांगितलं मगाशी, या देशामध्ये राजा सुद्धा ऋषी होऊ शकतो, हे जनकापासून आम्ही शिकलो. आमचे तात्या आम्हाला एका अशा उंचीवरती जाताना दिसतायत. भगवंतानी ही लक्षणं सांगितली आपल्या भक्ताची. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. साधूची लक्षणं काय आहेत? जय पराजय, शत्रू मित्र, सुख दुःख, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये जो समान राहतो ना, तो साधू आहे. म्हणून कुठल्याही अवस्थेमध्ये तात्यांना पाहिलं की आनंद वाटतो, कारण ते सदैव आनंदी असतात. सतत चैतन्याने बहरलेलं जीवन असतं. जनकाचं नाव घोषित केल्याबरोबर ते ऋषी मुनींनी यज्ञवाल्क्य ऋषींना सांगितलं, हे काही मान्य नाही आम्हाला. तुम्ही राजा असला म्हणून त्याचं गुणगान गा, मान्य आहे, राजा म्हणा महाराज म्हणा सगळं मान्य आहे, पण सगळ्यातला श्रेष्ठ ऋषी तो कसा? पण जनक त्या ठिकाणी कथेला बसलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावरती सर्वश्रेष्ठ म्हणलं काय, कनिष्ठ म्हणलं काय, त्याला अजिबात सुख अथवा दुःख नाही. दुनियाचं काय विचार करायचा, तो त्याच्या मस्तीमध्ये आहे. परंतु गंमत अशी झाली, यज्ञवाल्क्य ऋषींनी त्या प्रश्नाला थोडीशी बगल दिली, कथा पुढे सुरू केली. त्यांच्या मनात त्यांना माहिती होतं सगळे सिद्ध ऋषी महंत आपल्यावरती नाराज आहेत. पण गंमत अशी झाली की या यज्ञ मंडपामध्ये कथा चालू असताना कथा पुढे गेली. थोड्या वेळानं बातमी आली, जनकाच्या नगरीला आग लागलेली आहे. आग लागलेली बातमी जशी आली तशी गावामधली जेवढी माणसं कीर्तनाला कथेला बसलेली होती तेवढी सगळी पळाली. कुणाला वाटलं आपल्या घराकडे येते का काय, आपल्या गल्लीकडे येते का काय, आणि असं म्हणून सगळी लोक मागच्या मागं पळाली. पळायला लागल्यानंतर गावातला एकही माणूस शिल्लक राहिला नाही. थोड्या वेळाने लक्षात आलं
की आता गावातला माणूस नाही म्हटल्याबरोबर मग साधू मणी वगैरे त्या ठिकाणी राहिलेले आहेत, ते निवांत होते. परंतु दुसरी बातमी आली. त्या दुसऱ्या बातमीमध्ये सांगितलं साधू निवासाला सुद्धा आग लागलेली आहे. आगीचा भडका वाढला, वाढत वाढत साधू निवासापर्यंत गेला. आता ही बातमी जशी साधूंना कळाली तसे सगळे साधू विचार करायला लागले, अरे काय खरं नाही, इथं बसून काय होणार आहे, चला पटकन आपल्या आपल्या झोपड्या वाचवा. आता झोपड्या कुणाच्या होत्या? जनकाच्याच, त्यानंच बांधून दिलेल्या. बरं, या साधूंच्या झोपड्यामध्ये असतं तरी काय, पण ज्याला त्याला वाटायला लागलं आपलं उपरणं जळल की काय, आपली लुंगी जळल की काय, आपली झोळी जळेल की काय, आणि सगळे साधू सुद्धा त्या दिशेने निघून गेले. पण गंमत ऐका, करता 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 आग लागत 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 कथा मंडपामध्ये आली. कथा मंडप सुद्धा जळू लागला. कथा मंडप जळत 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 ती आग व्यासपीठाकडे आली. व्यासपीठावरती बसलेला जनक राजा अजूनही हल्ला नव्हता. आश्चर्यशास्त्र असं सांगतं, जनकाची अर्धी मांडी जळाली तरी सुद्धा जनक कथेमधून बाजूला गेला नाही. आणि म्हणून यज्ञवाल्क्य ऋषी म्हणाले, या जगातला सर्वात श्रेष्ठ साधू, श्रेष्ठ ऋषी म्हणजे जनक आहे. पुन्हा यज्ञवाल्क्य मुनींनी आहे ती आपल्या योगमायेनं लावलेली आग पुन्हा पूर्ववत केली खरी, पण साधू मुनींच्या लक्षात आलं की राजा असून सुद्धा ऋषी होऊ शकतो हा जनक आहे. परंतु असा ही विदेही जनक, तो सुद्धा सीतेच्या विदाईनं, सीतेच्या जाण्यानं गहिवरून आला. पुढे सीता त्या ठिकाणी गेली. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सर्व मंडळी जनकाच्या नगरीमध्ये गेलेली आहेत आणि जनकाच्या नगरीमध्ये त्यांचं प्रेमानं स्वागत आहे. हो आइए महाराज पधारिए, आइए महाराज पधारिए, आइए महाराज पधारिए, महाराज पधारिए, पधारिए दशरथ कुमार, आइए महाराज पधारिए, आइए महाराज पधारिए, आइए महाराज पधारिए, दशरथ कुमार पधारिए, दशरथ कुमार, आइए महाराज पधारिए, आइए महाराज पधारिए, आइए महाराज. आणि दशरथाच्या नगरीमध्ये अयोध्येमध्ये भगवान श्री रामचंद्रांचं आगमन झालं. आपल्या सगळ्यांचं भाग्य हे आहे, जेव्हा भगवान रामचंद्र अयोध्येमध्ये आले तेव्हा आम्ही पाहायला नव्हतो, परंतु आज आमचं भाग्य आहे की आम्हाला भगवान श्री रामचंद्रांचं पुन्हा राम मंदिर अयोध्येमध्ये पाहायला मिळतं. याची देही याची डोळा हे बघायला मिळतं, हे आमचं भाग्य आहे. येत्या 22 तारखेला भगवान श्री रामचंद्रांचं संपूर्ण जगाला हेवा वाटावं असं सुंदर मंदिर त्या ठिकाणी उभारलं जात आहे. आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. ज्या दिवशी भगवान श्री रामचंद्र अयोध्येमध्ये विराजमान होतील, रामललांचं या ठिकाणी स्वागत होईल, त्या दिवशी आपणा सगळ्यांना विनंती आहे, आपण जिथे असाल तिथे आपल्या घरामध्ये, आपल्या दारामध्ये, आपल्या अंगणामध्ये दिवाळी मनवा. तो अत्यंत सोन्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून गुढिया तोरणे करती, कथा गाती गाणे, दारादारावरती गुढ्या उभ्या करा, घराच्या अंगणामध्ये रांगोळी सजवा, नवीन नवीन वस्त्र परिधान करा. कारण खऱ्या अर्थानं आपली दिवाळी ती आहे की ज्या दिवशी भगवान श्री रामचंद्र आपल्या घरला येणार आहे. अयोध्येमध्ये अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे राम मंदिर बनतंय, हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे, परमभाग्य आहे. आणि म्हणून तो पवित्र दिवस जो अयोध्येच्या नगरीमध्ये आज स्वागताचा सोहळा सुरू झालेला आहे, या अयोध्येच्या नगरीमध्ये भगवान रामचंद्र, भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण आपल्या सपत्नीक त्या ठिकाणी आलेले आहेत. सर्वत्र आनंदी आनंद आहे. काहीच दिवसामध्ये राजा दशरथानं सांगितलं की आता मी
श्री रामचंद्रांना राज्याभिषेक करणार आहे. सुनत राम अभिषेक सुहावा, बाज गहाग अवध बधावा. राम सियतन सगुन जनाए, हर कही मंगल अंग सुहाए. मंगल भवन मंगल हारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. राम सिया राम ले ले राम, राम सिया राम, सिया राम ले ले राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम ले ले राम. सुनत राम अभिषेक सुहावा, बाज गहागह अवध बधावा. जेव्हा जेव्हा अयोध्येतल्या लोकांना कळालं की आता आमचा राम राजा होणार आहे आणि जिकडे तिकडे आनंद उत्सव सुरू झाला, परंतु आपल्याला कथा ज्ञात आहे, उद्या सकाळी राम राजा होणार. झाले राम राज्य आता, काय होणे आम्हासी. जिकडे तिकडे आनंद आहे, परंतु मंथरेने मात्र आपल्या प्रिय कैकेयीला सांगितलं, अगं कैकेयी, आनंद कशाचा करतेस? राजा राम होणार आहे, परंतु तुझ्या मुलाचं काय? मग तुझे राहिलेले 3 वर मागून घे. आणि अशा वेळी कौसल्या कोपभवनामध्ये बसलेली आहे. दशरथ महाराजांना ही बातमी कळाली. दशरथ महाराज कोपभवनामध्ये गेले. आज एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे. दशरथ म्हणतो, कैकेयी, आज माझ्या जगातला सर्वात सुंदर क्षण आहे. माझा राम राजा होणार आहे, काय पाहिजे ते मला माग. कैकेयीने सांगितलं, पहिली रामाची शपथ द्या, मी पूर्ण करीन, वचन रामाचं द्या. आणि रामाचं वचन दिल्याबरोबर ती कैकेयीने मागायला सुरुवात केली. महाराज, सुनहु प्राण प्रिय, सुनहु प्राण प्रिय भावत जी का, सुनहु प्राण प्रिय भावत जी का. सुनहु प्राण प्रिय भावत जी का, सुनहु प्राण प्रिय भावत जी का. सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देहु एक बर परत ही टीका. मागव दूसर बर कर जोरी, पुरहु नाथ मनोरथ मोरी. ओ तापस बेस विशेष उदासी, तापस बेस विशेष उदासी. 14 बरस राम बनवासी, 14 बरस राम बनवासी. तापस बेश विशेष उदासी, तापस बेश विशेष उदासी. तापस बेश विशेष उदासी. कौसल्या कैकेयी आपल्या दशरथाला वर मागते आहे. सुनहु प्राण प्रिय भावत जी का, ए देहु एक बरबरत ही टीका. मागो दुसर बर कर जोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी. आणि दुसरा वर मागितला. पहिला वराने भरताला राज्याभिषेक मिळावं आणि दुसऱ्या वरानं
तापस बेस विशेष उदासी 14 बरस राम वनवासी 14 वर्ष रामाला वनवास सुनी मृदु बचन भूय ही असोकू ससिकर छुअत बिकल जिमी कोको 2 वर मागितल्याबरोबर दशरथ राजा जमिनीवरती धाडकन कोसळला आणि माझा राम वनवासाला जाणार म्हणून दशरथाच्या मनामध्ये दुःख आहे. दुसऱ्या दिवशीपर्यंत मूर्छेमध्ये असलेल्या भगवान श्री रामचंद्रांच्या पिताला दशरथाला सकाळी सकाळी राम प्रभू भेटायला गेले आणि तेव्हा कैकेयीने सांगितलं तुझ्या वडिलांनी दिलेला वर मी आज मागतीये. रघुकुल रीत सदा चलिया प्राण जाए पर वचन न जाई. रामप्रभू आपल्या वडिलांची समजूत काढताय. अहो आम्ही रघुकुलामध्ये जन्माला आलेली तुमच्या उदरी जन्माला आलेली आम्ही सुपुत्र आहोत. महाराज प्राण गेलं तरी चालेल परंतु तुमचा वचन तुमचे शब्द खाली पडू नये. काळजी करू नका. तुम्ही दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मी स्वतः जंगलामध्ये जातोय. रामचरित ऐकायचं याच्यासाठी. उद्या गाडीवरती बसायचंय. क्षणार्धामध्ये सर्व अयोध्येचं राज्य मिळणार आहे आणि एका क्षणामध्ये जंगलामध्ये वल्कल्ले नेसून जावं लागणार आहे. परंतु राम त्या ठिकाणी वनवासाला निघालेले आहेत. संपूर्ण अयोध्या नगरी रडायला लागलेली आहे. गावामधल्या सर्व मंडळींनी शोक केला आणि दशरथ राजा म्हणतोय कसा मला टाकून गेला राम कसा मला टाकून गेला राम कसा मला टाकून गेला कसा मला टाकून गेला रामाविन जीव व्याकुळ होतो रामाविन जीव व्याकुळ होतो सुचत नाही काम कसा मला टाकून गेला राम कसा मला टाकून गेला राम कसा मला टाकून गेला राम रामाविन मद चैन पडेना रामाविन मद चैन पडेना सुचत नाही काम सुचत नाही काम कसा मला टाकून गेला राम कसा मला टाकून गेला राम कसा मला टाकून गेला राम रामाविन जीव व्याकुळ होतो रामाविन जीव व्याकुळ होतो सुचत नाही काम कसा मला टाकून गेला राम कसा मला टाकून गेला राम कसा मला टाकून गेला राम लक्ष्मण भरत राम लक्ष्मण सीता वनवासाला निघालेली आहेत. गावाच्या बाहेरपर्यंत सगळी अयोध्यावासीय रामाला सोडवण्यासाठी निघालेले आहेत. आणि भरताला ही बातमी कळाली. भरत जेव्हा आले
तेव्हा दशरथ महाराज रामाच्या शोकानं मृत्युमुखी पडले होते आणि माझा राम मला दिसत नाही म्हटल्याबरोबर आपल्या आईला दूषण देत देत भरत स्वतः वलकल्ले नेसून संन्यासी वेश धारण करून त्या ठिकाणी आपल्या भावाला भेटण्यासाठी निघालेला आहे. जगामधली सर्वात सुंदर भेट म्हणजे भरत रामाची भेट आहे. लक्षात ठेवा, किती प्रेम असावं भावाचं भावावरती हे आपल्या लक्षात येईल. अहो, आपल्या आईनं राजगादी मागून घेतलेली आहे, अयोध्येचं राजसिंहासन तयार आहे, गादीवरती बसायचंय, पण माझा भाऊ वनवासाला आहे आणि मी गादीवरती बसेल हे कदापि शक्य नाही. वनवासामध्ये निघालेला भरत आपल्या रामचंद्रांच्या भेटीला गेलाय. खरं सांगू, खरा वनवास हा रामाला नाही, खरा वनवास हा भरत आला होता. ज्यानं संपूर्ण राजगादी तयार असताना सुद्धा त्याचा त्याग करणं ही साधी गोष्ट नाही. आपल्या भावासाठी काय करावं हे भरताकडनं शिकावं. अहो, एखादी गोष्ट प्राप्त नसताना ती सोडून देणं सोपं आहे, पण प्राप्त असताना तिचा त्याग करणं हे फक्त भरत आणि आम्हाला शिकवलं. आणि असा भरत आहे म्हणून या देशाचं नाव भारत आहे, हे लक्षात ठेवा. या देशाचं नाव भारत आहे. एवढं प्रेम भरताचं आणि राम भरत भेट, अत्यंत प्रसिद्ध असणारी ही भेट आज भरताचं आणि रामाचं मिलन आहे. भरत ही हंबरडा फोडत आपल्या बंधूंना भेटण्यासाठी येतोय. ही सुंदर तापसवेशी धारण केलेली राम लक्ष्मण सीता यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि भरतजी या ठिकाणी येतात. एक प्रसंग आपल्याला सांगतो, काय रामाचं आणि भरताचं प्रेम असेल. जेव्हा भगवान रामचंद्र वनामध्ये निघाले, वनदेवीची पूजा केली आणि वनदेवीला पूजा केल्यानंतर वनदेवी प्रसन्न झाली. वनदेवी म्हणते, राजन काय मागायचे ते मागा. रामचंद्र म्हणतायत, हे वनदेवी, मला दुसरं काही नको, एकच कर. ज्या वाटेनं मी आलो त्या वाटेवरती एक सुद्धा काटा ठेवू नकोस. अहो देवा, आपण तर त्या वाटेचा काय विचार करताय, आपण पुढे निघून आलोय. नाही, लक्षात ठेव, जेव्हा मी वनवासाला गेलोय माझ्या भरताला कळेल तेव्हा हंबरडा फोडत वासरासारखा माझा भरत इथे मला शोधत शोधत येईल आणि तेव्हा त्याच्या पाट्यामध्ये त्याच्या वाट्यामध्ये एकही काटा देऊ नकोस, कारण माझ्या भरताला एकही काटा लागला नाही पाहिजे. रामाच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि वनदेवी म्हणते, अहो तुमचा भरत एवढा नाजूक आहे का, तुमचा भरत एवढा कोमल आहे का. तेव्हा राम म्हणतात, माझा भरत एवढा कठोर आहे, एवढा शक्तिशाली आहे की त्याच्या छातीवरती टकरून इंद्राचं वज्र सुद्धा नाहीस होईल, त्याचं सुद्धा पीठ होईल. परंतु माझ्या भरताच्या पायामध्ये जर एखादा काटा मोडला तर त्याच्या काळजाला होणारे दुःख मात्र तो सहन करू शकणार नाही, कारण त्याच्या हृदयाला वेदना होतील की माझ्यामुळं या काट्यावरनं माझ्या भावाला जावं लागतंय, म्हणून याच्या वाट्यामध्ये काटा ठेवू नकोस. रामकथा ऐकायची यासाठी. हे भरत बंधू प्रेम आम्ही पाहिलं, पण त्याच महाराष्ट्रामध्ये सक्का भाऊ पक्का वैरी म्हणावं लागतं, अशी दुर्दैवी ख्याती आपल्यामध्ये येते. आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. मी सुद्धा सांगेल, आज मी आहे माझ्या भावामुळं. मी इथं कथा करतोय, आमचे बंधू दोनही आहेत, उभे असतात. आज तात्या आहेत, नाना आहेत. हे दोन्ही भावांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. भरतजींची भेट आणि राम लक्ष्मण सीता वनवास हा प्रसंग आपल्या समोर होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये भरताचं स्वागत करायचं आहे. जगातील सर्वात सुंदर प्रसंग हा भाऊ बंधू भेट आहे. भरतजींचा आणि रामजींचा झालेला संवाद, पुन्हा भरताने केलेलं विनंती, आपण अयोध्येला यावं म्हणून केलेली प्रार्थना, याचा सर्व विचार आपण उद्या पाहणार आहोत. या दोनही बंधूंच्या माध्यमातून आज आपल्याला ही भरत राम भेट पाहायला मिळते. रामायणाच्या माध्यमातून शिकायचं काय असेल तर हे शिकावं. ज्या ज्या घरामध्ये दोन भावांचं प्रेम आहे, जगातले सर्वात सुंदर आणि सगळ्यात श्रीमंत घर ते आहे. म्हणून आजच्या कथेचे संदेश आहे की जोपर्यंत भाऊ बरोबर आहे तोपर्यंत राम वानरांना घेऊन सुद्धा राक्षसांना मारू शकतो, परंतु राक्षस असून सुद्धा रावण हा वानरांकडनं पराभूत होतो, कारण त्याच्याबरोबर त्याचा भाऊ नाही. म्हणून एकदा प्रेमानं भजन करूया. बोलिये रामचंद्र भगवान की जय.
बोलिए भरत जी महाराज की जय। सीता माता की जय लक्ष्मण महाराज की जय आणि वनवासाचा हा प्रसंग आज या ठिकाणी संपतोय. उद्याच्या कथा भागामध्ये दिवस आपल्याला एकच आहे. उद्या कथेची सांगता कलशाचं या ठिकाणी अक्षता कलश जो भगवान श्री रामचंद्रांच्या अयोध्या मंदिरामध्ये स्थापित होणार आहे त्या कलशाचं असणारं स्वागत या ठिकाणी पूजन होणार आहे. अधिक वेळ न घेता आज या ठिकाणी कथेला विराम देत असताना एकच सांगेन, घरामध्ये प्रेम असावं त्यासाठी रामचंद्रांची कथा पाहिजे. किती दुःख असलं तरी सुखामध्ये आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे उभी राहणारी जर सीता असेल तर नवरा वनवासामध्ये सुखी राहू शकतो. याचं प्रत्यक्ष उदाहरण हे श्रीराम सीता आहे. आपला भाऊ वनवासाला निघाल्यानंतर निद्रा पत्नी आणि सदैव सेवेचे व्रत धारण करणारा लक्ष्मण ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये रामायण घडल्याशिवाय राहणार नाही. आणि आपला भाऊ वनवासाला गेल्यानंतर आपण राजगादीचा स्वीकार न करता वलकल्ले धारण करून राजगादीवरती आपल्या भावाच्या पादुका ठेवून ज्या भरतानं 14 वर्ष राज्य केलं त्या भरताचा हा भारत देश आहे. अशा या बंधू प्रेमाचं स्मरण आजच्या या रामकथेमधून आपल्या सर्वांना व्हावं हीच प्रार्थना या ठिकाणी करतो आणि वाणीला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की रामचंद्र भगवान की सब संतन की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की